संत्रा, मोसंबी हे फळझाडं मरगबार धरण्यासाठी तानावर सोडलेली आहेत आणि झाडाला ताण हा खूप मोठ्या प्रमाणात बसला आहे आणि पाऊस यायला हा अजून 15 दिवसाचा कालावधी आहे. तुम्हाला लक्षात येत नाहीये, की हे झाडं मरतील का राहतील आणि पाणी केव्हा सोडावं हे तुमच्या लक्षात येत नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास महत्त्वाचा हा व्हिडिओ बनणार आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र सचिन भाटे. आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपला कृषी मित्र सचिन भाटे या चॅनलवर नवीन असाल, तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा. कारण हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास महत्त्वाचा आहे. कारण शेतकरी बंधूंनो, आपण संत्र्याचे झाडं, मोसंबीचे झाडं हे मरगबार धरण्यासाठी तानावर सोडलेले आहेत आणि यंदा असं झालंय, की तापमान हे मोठ्या प्रमाणात 43-45 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान हे गेलेलं आहे आणि कडक उन्हाळा हा आपल्याला जाणवत आहे आणि झाडं हे मोठ्या प्रमाणात तानावर हे गेलेले आहेत आणि मरणावस्थेकडे झाडं चालली आहेत असं म्हणायला आपल्याला अडचण नाही. कारण झाडं एवढ्या प्रमाणात सुकलेले आहेत, की झाडं हे मरतात का राहतात पाऊस येईपर्यंत ही शेतकरी बंधूंना शंका आहे आणि त्यांना एक प्रश्न पण आहे, की हे झाडं आपण यांना पाणी केव्हा सोडावं? आता बऱ्याच शेतकरी बंधूंकडे पाणी असतंय, नसतंय. पण शेतकरी बंधूंना प्रश्न पडला, की झाडाला पाणी केव्हा सोडावं? कारण मग पावसाची वाट बघत बसलं आणि पावसाच्या पाण्यावर जर आपण झाडं फोडायचे म्हटलं, तर नक्कीच झाडं हे मरतील आणि जास्तीत जास्त झाडं मरतील आणि आपला बाग हा शॉकमध्ये जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काय उन्हाचा शॉक बसू शकतोय. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहे, की झाडाला आता इथून पुढचं नियोजन काय करायचं आहे, जेणेकरून झाडं हे चांगले फुटतील, आपले झाडं शॉकमध्ये जाणार नाहीत आणि मरगबार हा चांगला फुटेल. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आता आपण या एका बागामध्ये आलेलो आहे. या बाग बघू शकतात. हे या पद्धतीनं झाडं हे सुकलेले आहेत आणि हे असे पानाच्या वाटोळ्या झालेले आहेत आणि झाडं या पद्धतीने सुकलेले आपल्याला हे दिसत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकरी बंधूचे फोटो आलेले आहेत, की झाडं सर आमचे झाडं हे आता एकदम जास्त प्रमाणात सुकलेले, आता पाणी सोडावं का काय करावं हे आम्हाला लक्षात येत नाहीये. अशा पद्धतीने हे पानं झालेले आहेत, झाडं मरायला आलेले आहेत. अशा पद्धतीनं हे झाडं हे दिसून येतात. तर अशा शेतकरी बंधूंसाठी एक आता सांगणं आहे. आज जवळपास 20 तारीख आहेत, 20 मे आहे आणि अजून पाऊस यायला हा आपल्याकडं कालावधी अजून बाकी आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा अवस्थेमध्ये जर झाडं आपले जास्त प्रमाणात सुकत असतील, तर आपण ठिबकच्या सहाय्यानं त्याला 1 दिवस आड करून, 2 दिवस आड करून 1 ते 1.5 घंटा पाणी आपल्या जमिनीच्या लेवलनुसार द्यायचं आहे. कारण हे झाडं सुकायचं प्रमाण अशा शेतामध्ये, ज्या शेतामध्ये भारी जमीन नाहीये, जे शेतं हलके आहे, मुरमाड आहे, अशा शेतामध्ये हे झाडं जास्त प्रमाणात सुकलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा जमिनीमध्ये आपल्याला 1 दिवस आड करून, 2 दिवस आड करून 1 ते 1.5 घंटा, 2 घंटे पाणी हे देणं गरजेचं आहे. कारण हे जर आपण दिलं नाही, तर आपले झाडं हे मरू शकतात आणि आपला त्याचा झाडावर परिणाम होऊ शकतोय. आता तुम्ही म्हणसाल शेतकरी बंधूंनो, पाणी दिलं तर झाडं हे फुटायची पण शक्यता आहे. तर आता मला 1-2 शेतकऱ्याचे फोन आले की सर आम्ही जास्त पाणी जास्त झाडं सुकत असल्यामुळे पाणी दिलं तर आम्हाला फूट दिसायला लागलेली आहे. तर बरोबर आहे शेतकरी बंधूंनो, आता झाडाला ताण बसला असल्यामुळे झाडं ते फुटणारच आहे आणि आपला मरगबाराचा कालावधी पण आता हा जवळ आलेला आहे. तर अशा अवस्थेमध्ये आपली गळ होऊ शकते का? हा शंका शेतकऱ्याच्या मनात आहे. कारण आता आपण जर पाणी सोडलं आणि झाडं फुटले, तर उन्हामुळे शेतकऱ्याच्या मनात शंका आहे की गळ होऊ शकते का काय? तर शेतकरी बंधूंनो, आपण त्याला नियोजन करणं आहे, फवारण्याचं नियोजन पुढे ठेवणार आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही पाणी सोडल्याच्या बाद फूट आल्यानंतर तुम्हाला फूट येण्यासाठी चांगली फवारणी कोणती करावी, जेणेकरून जास्तीत जास्त फूट महत्त्वाची आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, तुमचा माल टिकावा कसा? कसा जास्तीत जास्त टिकल? कारण माल फुटतो भरपूर प्रमाणात, पण तो टिकत नाही आणि त्याच्यामध्ये गळ जास्त होते, मग आपलं नुकसान होत असते. तर शेतकरी बंधूंनो, जर तुमचे झाडं जास्त सुकत असतील आणि पाऊस यायला वेळ आहे, तर मग तुम्ही ठिबकच्या सहाय्यानं 1 दिवस आड करून 1 ते 1.5 घंटा किंवा 2 घंट्यापर्यंत हे पाणी देऊन घ्या. जेणेकरून झाडं एकदम शॉकमध्ये पण जाणार नाहीत आणि झाडाला जास्त पाणी बसणार नाही. झाडं रेस्टिंग अवस्थेमध्ये राहतील आणि रेस्टिंग अवस्थेमध्ये राहतील आणि जर आपली फुटं जर आपल्याला दिसायला लागली, जर 1-1.5 घंटा पाणी दिल्याच्या बाद 2-3 दिवसाच्या अंतरानं पाणी द्या. म्हणजे डेली देऊ नका. 3 दिवसाच्या अंतरानं 1 घंटा, 1.5 घंटा असं पाणी द्या. त्याच्यामुळे झाडं शॉकमध्ये जाणार नाहीत आणि तुमचे झाडं मरणार नाहीत. तर शेतकरी बंधूंनो, आता समजा तुम्ही म्हणसाल आता हे पाणी दिल्याच्या बाद झाडं फुटले, तर पुढं काय करायचं? जर फूट दिसायला लागली, तर आपल्याला झाडं हे पुढं कंटिन्यू करायची आहेत. पावसाची वाट जास्त बघायची नाहीये. कारण यंदाचा उन्हाळा हा जास्त कडक उन्हाळा आहे आणि कडक उन्हाळा असल्यामुळं झाडं हे जास्त शॉकमध्ये चाललेले आहेत, जास्त ताणावर येऊ लागलेले आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर वाटत असेल, की जास्त ताण बसला तरच झाडं फुटतील, तर असा विषय नाही शेतकरी बंधूंनो. झाडं जास्त ताण हा उन्हामुळे बसला आहे. तुमच्या झाडामध्ये जर स्टोरेज नसेल, तर हे झाडं फुटणार नाहीये, नवतीकडे जाणार आहे आपण पाणी दिल्याच्या बाद.
जर तुम्हाला अशी शंका वाटत असेल की झाडं हे नवतीवर जाऊ शकते का काय ताण असताना पण, तर ते तुमचे बरोबर आहे. कारण झाडामध्ये ताकद असेल तर झाड हे फुल देणार आहे. ताकद जर नसेल तर तुमचं झाड हे 100% नवती मारणार आहेत. शेतकरी बंधूंनो, आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण सांगितलंय की मृगबहार चांगला फुटण्यासाठी कोणत्या फवारण्या करायच्या आहे, जेणेकरून आपला बाग हा चांगला फुटल. ते आता मी तुम्हाला पाणी सोडल्याच्या तुमचं झाड जर जास्त ताणावर असेल तर फवारणी करू नका. झाडाला जर तुम्ही पाणी सोडणार आहेत आणि तुमच्या झाडाला जर कमी कमी ताण असेल तर ही फवारणी तुम्ही करा. पाणी दिल्यानंतर ही फवारणी करा. आज आपण मागच्या 2 फवारण्यामध्ये आपण ज्या 2 औषधाचा उल्लेख केला होता, आता हे आपण बघू शकतात. हे जे तुम्हाला हे ओमनीमोल औषध आहेत. हे ओमनीमोल आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मॉलिब्डेनम आणि फॉस्फरस आहेत. हे 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 50 मिली आणि त्याच्यासोबत हे के बोरॉन हे 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे 500 ग्रॅम. या औषधाची फवारणी या बागेवर झालेली आहे. आंबिया बहारासाठी या बागेवर या औषधाची फवारणी झाली असल्यामुळं बाग हा मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे. आपल्याला पण ही फवारणी मृगबहार फुटीसाठी घ्यायची आहे. एकदम जबरदस्त असे रिझल्ट आहे ओमनीमोल आणि के बोरॉनचे. ही फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे. शेतकरी बंधूंनो, अशा अवस्थेमध्ये आता आपण बघू शकतात या बागेला ही फवारणी झालेली आहे. तर माल या पद्धतीनं माल तुम्हाला हा या बागेमध्ये दिसत आहेत. पाण्याची कमतरता असल्यामुळं झाडं हे ताणावर असल्यासारखे दिसतील तुम्हाला. पण आपण बघू शकतात अशा पद्धतीनं माल हा या बागेला लागलेला आहे आणि आपण पूर्ण ट्रीटमेंट या बागेला दिलेली आहेत. आपण बघू शकतात. आपण हे जे ओमनीमोल वगैरे आपण तुम्हाला हे औषधं वगैरे सांगत आहेत, हे पूर्ण अनुभवाच्या जोरावर आपण तुम्हाला या औषधाचे रिकमेंडेशन करत आहेत. कारण याचा अनुभव आपण या बागेसाठी आंबिया बहारासाठी घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने हे झाडं तुम्हाला फुटलेले दिसतील. अशा पद्धतीने तुम्हाला हा माल या झाडांना लागलेला आहे. बघू शकतात आपण मोठ्या प्रमाणात माल हा इथं असल्यामुळं हे झाडं पाण्याची कमतरता असल्यामुळं थोडं ताणावर हा तुम्हाला दिसत असेल. कारण टेम्परेचर एवढं मोठ्या प्रमाणात टेम्परेचर आहे. साहजिक आहे एवढ्या टेम्परेचरमध्ये झाडं तग धरून उभा आहेत. अशा पद्धतीने हे माल तुम्ही बघू शकतात. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला पण झाडं चांगले फोडायचे आहेत. अशा पद्धतीने मी सांगितल्या पद्धतीने पाणी तुम्ही देऊन घ्या, जेणेकरून झाडं हे मरणार नाहीत आणि शॉकमध्ये जाणार नाहीत. आपण पाहू शकतात अशा पद्धतीने माल आहेत. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने तुम्ही 1 दिवस आड करून पाणी सोडा. 3 दिवसाला एक पाणी देत राहा आणि 2 ते 3 दिवसाच्या गॅपनं तुम्ही 1 ते 1.5 घंटा पाणी द्या आणि मी सांगितल्या पद्धतीने त्या पद्धतीने फवारणी करा, जेणेकरून झाडं मरणार नाहीत आणि आंबिया बहार हा आपला मृगबहार हा चांगला फुटण्यासाठी नक्की मदत होईल. तुम्ही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या शेतामध्ये पण जास्त ताण झाला आहे का? जेणेकरून झाडं हे मरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत आणि जास्त ताण जर झाला असेल तर तुम्हाला लक्षात येत नसेल काय करावं काय नाही, तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 9404193834 आणि मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही फवारणीचं नियोजन करा. ओमनीमोल आणि के बोरॉनची एक फवारणी द्या. जर आवश्यकता वाटली तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही बाकी फवारण्याचं नियोजन हे करू शकतात. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.